त्यांनी भारतीय जनता पक्षाला मतच दिलं नसतील. घड्याळाला मत म्हणजेच भाजपला मत. काँग्रेस पक्षाच्या विचाराशी एकनिष्ठ असणारा मतदार आम्ही चमत्कारामध्ये विश्वास ठेवत नाही. त्यांनी ईव्हीएमच्या चमत्कारावर पण विश्वास ठेवला. त्याच्यानंतर तो आडकाठी घालतो. एखाद्या नेत्याचा विकास होणार असेल तर त्याला आम्ही विरोध करणार. नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, पुणे महापालिकेची निवडणूक झालेली आहे, निकाल लागलेला आहे आणि या 165 जागांमध्ये काँग्रेसच्या मागच्यापेक्षा जास्त जागा निवडून आलेल्या आहेत. 15 जागेवरती काँग्रेस जिंकून आली. आता पुढं काय असणार आहे, काँग्रेसची वाटचाल कशी असेल? जे वैभव काँग्रेसला पूर्वी होतं, खरं तर सत्ताधारी काँग्रेस होती, अनेक वर्ष होती. पण आज मात्र ती लढताना दिसतेय, उभा राहताना दिसतेय. परंतु किती उभा राहिली आहे, किती लढली आहे, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी माझ्यासोबत शहराध्यक्ष काँग्रेसचे अरविंद शिंदे आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया. आपलं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. 165 जागा आहेत आणि 15 जागेवरती काँग्रेस जिंकली आहे. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा आकडा वाढलाय, पण आनंद होईल अशी इतपत काही संख्या ती मोठी नाही. कारण 165, भाजपला 119 जागा आहेत. आता त्याच्या समोर काँग्रेस फक्त 15 वर आहे. या निवडणुकीकडं, या निकालाकडं कसं बघताय तुम्ही? सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचा ना आपला आभार मानेल. निवडणुकीच्या दरम्यान आपण एक मुलाखत माझी घेतली होती. त्यामध्ये जी काही पोलखोल केलेली होती. मला एवढी खात्री आहे, की ज्यांनी ते त्या दिवशीची तुमची फॉर द पीपलची जी माझी मुलाखत पाहिली असेल, त्यांनी भारतीय जनता पक्षाला मतच दिलं नसतील. आणि परत आता मुद्द्यावर आपण आलात, की आनंदाची गोष्ट तर बिलकुल आम्ही समाधानी नाहीये. पण आनंद आम्हाला आहे, की बाबा आमच्या 9 नगरसेवकांपैकी 5 नगरसेवक आमचे निघून गेले. इतर पक्षात गेले. आम्ही 4च नगरसेवक राहिलो. पण त्यावेळेला ज्या वेळेला पुणे शहरामध्ये आम्ही ह्या भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचार उजागर केला. आम्ही ज्या वेळेला त्यांना सांगितलं, की घड्याळाला मत म्हणजेच भाजपला मत. या अनेक गोष्टी ज्यावेळेला चालल्या, त्यावेळेला लोकांनी आमच्या पारड्यामध्ये त्यांचं मत टाकलं. आम्ही आपल्याला परत एकदा सांगू इच्छितो, की हे 15 नगरसेवक जे आलेत, हे काँग्रेस पक्षाच्या विचाराशी एकनिष्ठ आहेत आणि 15चे 150 व्हायला जास्त वेळ लागत नाही. लोकांची मतं कधी बदलतील याचा भरोसा नाही. आम्ही गेल्या वेळेलाही 9 नगरसेवक असताना सभागृहामध्ये या पुणे शहराच्या करदात्याचा पैसा कसा वाचेल, या शहराचा विकास कसा होईल, विकासाच्या आडवं कधी आम्ही आलो नाही. विकास मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे, पण तो विकास होत असताना जो काही मलिदा खाण्याचं काम, टक्केवारी खाण्याचं काम जे भारतीय जनता पक्ष करत होतं, त्याला आम्ही आवर घालण्याचं काम त्याही वेळेला केलं. येणाऱ्या काळामध्ये तेही करणार. म्हणजे एकूण म्हणजे निवडणुकीचा जर माहोल बघितला, तर कुठेतरी निवडणुकीची यंत्रणा राबवण्यामध्ये, कार्यकर्त्यांना उत्साही करण्यामध्ये कुठेतरी सूर गवसला नाही असं वाटतं, म्हणजे ते फील होतं. तर तुम्ही कसं, आता त्या सगळ्या प्रचार यंत्रणेमध्ये तुम्ही होता, कसं दिसलं तुम्हाला? नाही तसं नाही. कार्यकर्ता आपल्या परीने काम करत होता. पण आपल्या लक्षात असू द्या 2014 सालापासून केंद्रात, राज्यात आणि महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता नाही, काँग्रेसचं सरकार नाही किंवा काँग्रेसचे नगरसेवक जास्त निवडून आले नाही. पण त्याही अगोदर म्हणजे 2014च्या अगोदर 2012 पासून राष्ट्रवादी होते आणि काँग्रेस पक्ष 2007 सालापासून विरोधी पक्षाचीच भूमिका राबवतोय. ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये तुम्ही राहता, तेव्हा खूप कमी संधी मिळते कार्यकर्ता टिकण्याची. अनेक कार्यकर्ता दुसऱ्या पक्षामध्ये स्थलांतर करतात, कामं होत नाही म्हणून जातात. पण याही विचारामध्ये काँग्रेस पक्षाच्या ज्या आयडिओलॉजी आहे, काँग्रेस पक्षाचा जो विचार आहे, त्याच्याशी जे एकनिष्ठ आहेत, ज्यांना संघर्ष करण्याची हिंमत आहे, जे संघर्ष करून तग लावून धरलेत आज, ते जवळ टिकलेत आणि त्यांच्या टिकण्यावर आणि त्या कार्यकर्त्यांवर हे 15 नगरसेवक निवडून आलेले आहेत. म्हणून मी आपल्याला सांगतो, की ह्याही पेक्षा दुसरा विषय, काँग्रेस पक्षाच्या विचाराशी एकनिष्ठ असणारा मतदार आजही पुणे शहरामध्ये आहे, तिथंच आहे. त्याला फक्त एवढंच बघायचं आहे, की तू बाहेर पडून लढणार आहेस ना, मी तुझ्याबरोबर आहे. आणि त्यांनी आम्हाला तो संदेश दिला. फार महत्वाचा विचार तुम्ही खरं तर आत्ता मांडलेला आहे, की लढणारे, हिंमत असलेले आणि विचारधाराचा जो विषय तुम्ही केला. प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधनं, म्हणजे शरद पवारांच्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले. केवळ विचार हा मुद्दा होता. दुसरं कुठलंच रिझन नव्हतं. आणि तुम्ही मगाशी उल्लेख केला, की तुमचे 5 नगरसेवक गेले आणि तुम्ही 4घच जण राहिला. आज 15 आहे. प्रशांत जगताप यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सांगितलं, की काँग्रेस पक्षाने त्यांना खूप छान पद्धतीनं वेलकम केलं. त्यांनी जिथं-जिथं सांगितले
त्यातल्या बऱ्यापैकी जागा दिल्या गेल्या आणि 7 जागा वाढलेल्या आहेत. म्हणजे आज 15 जागा ज्या आहेत. तर याच्यामध्ये प्रशांत जगतापांचं तुमच्या पक्षात येणं, हे किती फायद्याचं ठरलं? नाही, प्रशांत जगताप काँग्रेस पक्षामध्ये आल्यावर काँग्रेस पक्षाचा फायदा किती मोजण्यापेक्षा प्रशांत जगतापांचा किती फायदा झाला, हेही त्यांनी आकलन केलं पाहिजे. पण माझं परत एकदा म्हणणं आहे, विथ ड्यू रिस्पेक्ट व प्रशांत जगतापांना, की त्यांना आम्ही पक्षामध्ये घेतल्यानंतर त्यांना सन्मानपूर्वक द्याल. पण आज मला माहीत नाही, मी त्यांचा इंटरव्ह्यू बघितला नाही. पण जर ते म्हणत असेल, की 7 नगरसेवक माझ्यावर निवडून आले असतील, तर काँग्रेस पक्षाचे चिन्हावर निवडून आलेले आहेत प्रत्येकजण. आणि जर विश्लेषण करायचं, तर मी ते विश्लेषण पण करेल. पूर्णपणे करेल. म्हणून माझं आपल्याला म्हणणं आहे, की हे सगळेच्या सगळे 15 माझ्या सकट हे फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षाच्या चिन्हामुळं आणि काँग्रेस पक्षाच्या विचारामुळं आलेले आहेत. काँग्रेस पक्षाने तुम्हाला स्वीकारलंय. तुम्ही काँग्रेसमय झालात, तर काँग्रेसमय झाला म्हणून तुम्हाला चिन्ह दिले. दुसरीकडे कुठे कोणी गेलेत, म्हणजे आज तुम्हाला उदाहरण आबा बागुलचं घ्या, काय झालं? दंगेकरांचं घ्या, काय झालं? अनेक मी तुम्हाला उदाहरण देऊ शकतो, ज्यांनी पक्ष सोडून मोठ्या पक्षामध्ये उड्या मारल्यात, पण त्यांचं नीट झालं नाही. कारण तुम्ही एका विचाराशी प्रतारणा करता. आणि ज्या वेळेला तुम्ही या आयुष्यभर तुम्हाला एका पक्षाने मोठं केलंय, आयुष्यभर तुम्हाला सगळं काही दिलंय आणि मग वेळेवर आल्यावर तुम्ही त्या पक्षाच्या अडी-अडचणीच्या वेळेमध्ये त्याला पाठ दाखवता, अशा वेळेला मतदार सुद्धा तुम्हाला पाठ दाखवतो. एकूण आता म्हणजे आता महापालिकेचं कामकाज सुरू होईल. पुणे शहराचे प्रश्न खूप गंभीर आहेत. वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. पिण्याचं पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे. हे सगळ्या प्रश्नांकडं काँग्रेस कशा पद्धतीनं बघते आणि महापालिकेतली लढाई असेल किंवा रस्त्यावरची लढाई असेल. दोन्ही ठिकाणी लढाई लढावी लागेल आणि पुणेकरांचा एक विश्वास पुन्हा संपादन करणं. जसं तुम्ही म्हटलं, की 15चे हे 150 जागा व्हायला वेळ नाही लागणार. परंतु त्यासाठी काँग्रेसला, काँग्रेसच्या नेत्यांना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दोन्ही ठिकाणची लढाई लढावी लागेल. त्या संदर्भात कशी तयारी असेल किंवा काय रणनीती आहे पुढची? बघा, मी जेव्हा 15चे 150 म्हणलो त्यावेळेला हीच सुरुवात सांगतो, की कोणतीही गोष्ट हळूहळू वाढत असते. आम्ही चमत्कारामध्ये विश्वास ठेवत नाही. ज्यांनी चमत्कारामध्ये विश्वास ठेवला त्यांनी ईव्हीएमच्या चमत्कारावर पण विश्वास ठेवला. आमचा विश्वास असा आहे, की आम्ही ज्या वेळेला 9 होतो, की आता 15 आहे. पुणे शहराच्या विकासामध्ये आमची आडकाठी नसणार आहे. पण तो शाश्वत विकास असला पाहिजे. तो विनाकारण एखाद्या नेत्याचा विकास होणार असेल, तर त्याला आम्ही विरोध करणार. एखाद्या नेत्याचा फायदा होण्यासाठी जर तो विकासाचे आणणार असेल, तर आम्ही विरोध करणार. ती निविदा प्रक्रिया जर त्या नेत्यासाठी असेल, तर आम्ही विरोध करणार. शहराच्या शाश्वत विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्याला आमचं पूर्ण सहकार्य राहणार आहे. पण ज्या वेळेला भ्रष्टाचार किंवा समस्या घडवणारे कोणते विषय येणार असेल, तर त्याला काँग्रेस पक्ष मिळून विरोध करणार. काँग्रेसबद्दल एक कायम बोललं जातं. म्हणजे खरं तर आता तुमची इतकी प्रदीर्घ काळापासून काँग्रेसमधली वाटचाल. हे सभागृहात सुद्धा तुम्ही अनेक वर्ष, मला वाटतं ही 6वी टर्म असेल तुमची. बरोबर. तर या सगळ्या कालखंडामध्ये एक बघितलं गेलं, तर त्याचं विश्लेषण असं काँग्रेसला काँग्रेसच आडकाठी करते आणि काँग्रेसचे पाय ओढण्यामध्ये काँग्रेसचेच लोकं सर्वात पहिला पुढाकार घेतील. ही गटबाजी कुठेतरी म्हणजे कमी झालेली किमान किमान कमी झालेली दिसेल का पुढच्या काळामध्ये? अ, हा हे वाक्यप्रचार कुणी काढला मला माहित नाही, की काँग्रेसला काँग्रेसचेच लोक काँग्रेसच आडवी जाते. काँग्रेस आडवी नाही जात. काँग्रेसमध्ये सगळं उपभोगल्यानंतर, काँग्रेसमध्ये सगळं मिळाल्यानंतर तीच लोक आडवी जातात. कार्यकर्ता जात नाही बघा. ज्याला स्थायी समिती मिळाली, महापौर पद मिळालं, त्याला नगरसेवक 3-3, 4-4 वेळा मिळालं, घरात 10-10 तिकीटं मिळाली. त्याच्यानंतर तो आडकाठी घालतो. म्हणजे ह्याचा अर्थ तो त्याची महत्वाकांक्षेसाठी तो जात असतो. व्यक्ती फायदा असतो तो. त्या लोकांनी कधी पक्षाचा फायदा केलेला नसतो. ते पक्षात मी तुम्हाला आत्ताच जे 2 नावं घेतली ही त्याची उदाहरणं आहेत. जेव्हा तुमची महत्वाकांक्षा पक्षापेक्षा मोठी होते, पक्षाच्या विचारापेक्षा मोठी होते, त्यावेळेला तुम्ही हे सगळे कारस्थानं करता. पण मी तुम्हाला खात्रीला एक अशी यादी वाचेल, या सगळ्या लोकांचं शेवट चांगला झाला नाही. हे होते अरविंद शिंदे शहराध्यक्ष. पुढं काय रणनीती असेल काँग्रेसची आणि शहराच्या विकासाच्या प्रश्नावर त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की शहराच्या विकासाच्या प्रश्नावर जर सार्वजनिक हिताचा जर निर्णय असेल, तर ते समर्थनार्थ काम करतील. परंतु जर एखाद्या नेत्याचा, एखाद्या कार्यकर्त्याचा, त्या एका उद्योजकाच्या आडून जर फायदा होणार असेल, तर मात्र काँग्रेस त्याला कडाडून विरोध करेल आणि तीच भूमिका कायम असेल. या भूमिकेनंच काँग्रेस काम करेल, पुणेकरांसाठी काम करेल,
पुणेकरांच्या विकासासाठी काम करेल आणि पुणेकरांना चांगले दिवस येण्यासाठी काम करेल, असं त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आपण या पुढच्या जे काही घडामोडी होतील त्यावर लक्ष ठेवून असू आणि या संदर्भातले जी काही घडामोडी आहेत, विश्लेषण आहे ते तुमच्यापर्यंत घेऊन नक्की येऊ. तर आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करा. म्हणजे नियमित अपडेट हे तुमच्यापर्यंत येत राहतील. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.